दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्या लहान मुलांवर खूप प्रेम असतं. एक गोष्ट अशी सांगतात की एक लहान मुलगी खूप आजारी पडते आणि तिची आई खूप काळजीमध्ये असते की आता काय करावं. ती तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, सतत प्रार्थना करीत असते. असंच एक दिवस कोणतरी तिला सांगतं की कोणतरी सुवार्तिक आहे, ते यांचं रेडिओवर संदेश आहे आणि ते प्रार्थनासुद्धा चांगली करतात, प्रभावी असते त्यांची प्रार्थना. आणि मग ती त्यावेळेला रेडिओ ऑन करते आणि संदेश सुरू होतो. आणि ज्यावेळेस ते सुवार्तिक प्रार्थना करायला सुरुवात करतात आजाऱ्या लोकांसाठी किंवा ज्यांना दुःख आहे त्या, आणि ती आई असते ती एक हात रेडिओवर ठेवते, दुसरा हात तिच्या मुलीच्या डोक्यावर ठेवते. अशा प्रकारे कधीकधी आपल्याला हे वाचून थोडीशी गंमत वाटेल, पण ह्याद्वारे आईचं हृदय का आहे हे आपल्याला कळतं. आपण असं म्हणतो की मुलं नेहमी आईचं काळीज असतं, इतक्या जवळची ती असतात. आणि ज्यावेळेस आपण जुन्या करारामध्ये जकर्या ह्याचं पुस्तक वाचतो, त्यामध्ये आपण बघतो की देवाच्या लोकांना परत यरुशलेममध्ये आणलं गेलं. ते परत त्या ठिकाणी आले, गुलामातून जे होते ते परत आले. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही परत या, पश्चाताप करा आणि देवाचं मंदिर परत बांधा. आणि देव त्यांना आश्वासन देतो की मी तुमच्याबरोबर असेल, तुम्हाला कोणीही हात लावणार नाही, कारण तुम्ही माझ्या डोळ्यातल्या बुबुळासारखे आहात. तुम्ही मला माझ्या डोळ्यातल्या बुबुळाप्रमाणे आहे. जो कोणी तुम्हाला स्पर्श करील तो त्याचा मी नायनाट करीन. परमेश्वर त्यांना अशा प्रकारे प्रेम करत असतो. बघा की जो आपण देवाचं आमच्यावर खूप प्रेम आहे. मुले आईसाठी तिचे काळीज आहे, त्याचप्रमाणे आपण सुद्धा देवासाठी खूप मौल्यवान आहोत. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, जकर्या ह्याचा 2 अध्याय आणि 8वं वचन. जकर्या चॅप्टर 2 and verse 8. जो कोणी तुम्हा स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करेल. परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करा.